गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाची भेट वादात अडकली आहे। या भेटीसाठी आयोजकांनी शिष्टमंडळात सहभागी उद्योगपतींकडून पैसा वसूल केल्याचा आरोप करण्यात आलाय। मोदींसोबत भेटीची किंमत $16,000 म्हणजेच जवळपास 8 लाख रुपये असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शिकागोतून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकानं केला आहे। शिकागोच्या हाय इंडिया या वर्तमानपत्रातली ही बातमी। याच बातमीमुळे आता खळबळ माजली आहे, कारण ही बातमी आहे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली। बातमीत स्पष्टपणे लिहिलंय की अमेरिकेचं जे शिष्टमंडळ 2 दिवसांपूर्वी मोदींना भेटून गेलं त्या प्रत्येकाकडून $3,000 ते $16,000 म्हणजेच प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले गेले होते। अमेरिकेतील रिपब्लिकन खासदार एरॉन शॉक यांच्या नेतृत्वात 18 सदस्यीय शिष्टमंडळानं गुरुवारी मोदींची भेट घेतली होती। अहमदाबादमध्ये साबरमती आश्रमाचा दौरा केल्यानंतर मोदींच्या निवासस्थानी शिष्टमंडळानं सुमारे 1 तास दरवाजाआड चर्चा केली होती। अमेरिकेनं मोदींना केलेला विरोध, त्यांना नाकारलेला व्हिसा या पार्श्वभूमीवर अमेरिकन शिष्टमंडळाची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात होती। मोदींनी त्यांच्या मार्केटिंग तंत्राद्वारे गुजरातचं देशातलं प्रगत राज्य आणि सर्वाधिक परकीय गुंतवणूक असलेलं राज्य असल्याचं अनेकदा सांगितलंय। मात्र विरोधकांनी त्यांचे हे दावे वेळोवेळी खोडून काढलेत। अशात अमेरिकन शिष्टमंडळ भेटल्यामुळे मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले। आता मोदींसाठी अमेरिकेची कवाडं खुली झाल्याची चर्चा झाली। अशी चर्चा त्यांच्या समर्थकांनीही सुरू केली। अशी स्वप्न रंगवत असताना शिकागोच्या हाय इंडिया वर्तमानपत्रानं खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। यानुसार मोदींसोबत भेट घेण्यासाठी अमेरिकेत जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती। त्यात मोदींसोबत भेटीसाठी 3 प्रकारची पॅकेजेस देण्यात आली होती। यात 7 स्टार, 4 स्टार आणि इकॉनॉमी क्लासच्या पॅकेजची विभागणी करण्यात आली होती। 7 स्टार पॅकेजमध्ये बिझनेस क्लासचा विमान प्रवास, भारतात प्रायव्हेट चार्टर प्लेनमधून फिरण्याची सोय देण्यात आली होती। यासाठी $16,000 एवढी रक्कम घेण्यात आली होती। तर 4 स्टार पॅकेजमध्ये भारतात ऐतिहासिक स्थळांचा प्रवास समाविष्ट करण्यात आला होता। या पॅकेजची किंमत $10,000 होती। तर इकॉनॉमी पॅकेजची किंमत $3,000 होती। यामध्ये हॉटेल आणि प्रवासाचा खर्च समाविष्ट नव्हता। नॅशनल इंडियन अमेरिकन पब्लिक पॉलिसी इन्स्टिट्यूटनं या दौऱ्याचं आयोजन केलं होतं। शिकागोमधील NRI व्यवस्थापक शलभ कुमार यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे। ते भाजपच्या NRI सेलचे सदस्य देखील आहेत। हे समजताच काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली आहे। अमेरिकेच्या शिष्टमंडळानं मोदींची घेतलेली भेट म्हणजे मार्केटिंग गिमिक आहे। अमेरिकेनं मोदी यांच्याविषयीच्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही असा दावा काँग्रेसनं केलाय। जो चीटर लोग हैं उनको यहाँ 16,000 रुपया लेकर यहाँ भेजा गया और उसके बाद उनको ऑफिशियल डेलीगेशन, पार्लियामेंट्री डेलीगेशन बताया गया और ऐसी तरह प्रेस रिलीज कर दी गई कि वो ऑफिशियल डेलीगेशन है वहाँ का। और अभी सारी दुनिया में और ख़ास करके अमेरिका में मोदी जी की स्वीकृति हो रही है। और कई न्यूज़पेपर ने तो ये कहा कि अभी मोदी जी को कभी कहीं भी वीज़ा मिल सकता है। तो ये बड़ी धोखाबाजी है और ये धोखाबाजी के लिए मोदी जी को अपना रेजिग्नेशन देना चाहिए और देश की जनता की माफ़ी मांग लेनी चाहिए। तर काँग्रेस नेते शकील अहमद यांनीही मोदींना फटकारलंय। ये कोई आश्चर्यजनक बात नहीं है। मोदी जी, ये बात, सारी बातें इस बात को दर्शाती हैं कि मोदी जी डिस्पैरेट हैं कि किसी तरह अमेरिका उनको वीजा दे दे। गुजरात दंगलीनंतर मोदींवर अमेरिकेनं बहिष्कार टाकला, त्यामुळे त्यांना व्हिसाही नाकारण्यात आला। अशात पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या मोदींना आता आपली छबी आंतरराष्ट्रीय पातळीवरही सुधारायची आहे। त्यासाठी ते वारंवार अमेरिकेशी मैत्रीचा हात पुढे करू पाहतायत। गुरुवारी झालेली अमेरिकन शिष्टमंडळाची भेट हाही त्याचाच एक भाग समजला जातोय। पण हाय इंडिया वर्तमानपत्रानं भेटीमागील सत्य उघड केल्यामुळे आता मोदी पुरते अडचणीत सापडलेत। ब्युरो रिपोर्ट, साम TV।